आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. प्रजासत्ताक दिनी होणार माजी सैनिक आणि शहीद जवान कुटुंबीय यांचा सन्मान. माननीय श्री प्रशांत कदम, राज्य उपाध्यक्ष, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या मागणीला यश. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा देशामध्ये साजरा होत असतो. या दिनानिमित्त भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी यामध्ये भाग घेतला व भारत पाकिस्तान युद्धामध्ये भाग घेतलेले सैनिक आणि देशाच्या सीमेवर ज्या शूरवीर सैनिकांनी देश रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आणि ज्या माजी सैनिकांनी देशसेवा बजावली, अशा माजी सैनिकांचा, त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय यांचा सन्मान 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेजमध्ये निमंत्रित करून सन्मान करण्यात यावा. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये युवा पिढी आणि समाजामध्ये देशाप्रती आणि सैनिकांप्रती प्रेम निर्माण होईल. सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी आणि देशसेवा करण्यासाठी युवा पिढीला प्रोत्साहन मिळेल आणि यासाठी शासन परिपत्रकप्रमाणे सैनिक फेडरेशनचे प्रशांत कदम यांनी दिनांक 19/1/2026 रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कराड व माननीय श्री प्रताप पाटील यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत त्यांनी सर्व कराड तालुक्यातील ग्रामपंचायत आणि शिक्षण विभाग यांना परिपत्रक काढून सैनिक आणि कुटुंबीय यांचा सन्मान या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये करावा असे सूचित केले आहे. तरी या परिपत्रकाची दखल घेतली याबद्दल कराड तालुक्यातील सैनिक आणि कुटुंबीय यांच्याकडून समाधान व्यक्त होते आहे. श्री प्रशांत कदम, माजी सैनिक, फेडरेशन महाराष्ट्र राज्य. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.